नमस्कार मंडळी, घेऊन आलो आहोत टेन्शनच्या भकास वाळवंटातून लाफ्टरच्या झकास हिरवळीत घेऊन जाणारी शटल, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीच्या अंगणात धुमाकूळ घालणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य रथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत करूया मंचावरच्या डेडली पंचेसना दिलखुलासपणे दाद देणाऱ्या आपल्या दर्दी हास्य रसिकांच्या डेडली कॉम्बिनेशनचं, अर्थात प्रसन्न आणि लाघवी पुष्कर श्रोत्री आणि खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. वेलकम बॅक, वी मिस्ड यू. सेम इयर सेम इयर. तुला माहितीये का मी पण खूप मिस केलं तुम्हाला सगळ्यांना, तुला जास्तच. हो नाही, मी पॅडीला म्हटलं, पॅडीला. हा नाही, आणि आजच्या एपिसोडची सुरुवात ज्या समर्पक गाण्याने केली ते अत्यंत आवश्यक होतं, कारण जागतिक क्षितिजावरती ज्या जोडगोळीकडे रसिक प्रेक्षकांचे डोळे लागलेले आहेत आणि ज्या दोघांच्या डोळ्यामध्ये सशांची व्याकुळता किंवा हरणांची अशी दिसते, तीच जोडगोळी आज तुमच्या समोर आलेली आहे. त्यामुळे हे गाणं संयुक्तिक होतं असं मला वाटतं. प्रसाद, मला असं वाटतं की जब वो हमारी तरफ देखती है हम आंखें झुका लेते हैं, कौन मिलाए उन आंखों से आंखें, वो तो आंखों से अपना बना लेती है. क्या बात. तुम्ही दोघे आहात त्यामुळे आजचा एपिसोड बहारदार होणार आहे, ह्याबद्दल काही शंकाच नाही. या डेडली कॉम्बिनेशन साठी जोरदार टाळ्या. आणि तू कॉम्बिनेशनचा विषय काढलाच म्हणून मी आज एपिसोडच्या सुरुवातीलाच सांगतो की आम्ही आयुष्यात बऱ्याच गोष्टी शेअर केल्यात. एकमेकांचा टॉवेल शेअर केला आहे, एकमेकांची टूथपेस्ट शेअर केली आहे. रंगमंचाची ती बाजू आम्ही खूपदा शेअर केली आहे, मी दोघांनी एकत्र अँकरिंग केलं आहे. पण रंगमंचाची ही बाजू आम्ही पहिल्यांदा शेअर करतो. वा जी वा वा वा. करेक्ट आहे. थँक्स टू सोनी मराठी आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा है ना. तर मंडळी, आपल्या या हास्य जत्रेत 25च्या वाराला मिळाली आहे ॲम्बिशनची धार. ॲम्बिशन स्कॅच अँड विनची ऑफर जिंकण्याची ही संधी ज्याला मिळेल त्याला मिळू शकतात काही मौल्यवान वस्तू किंवा भारी वस्तू किंवा काही क्षुल्लक वस्तू. चला तर मग बघूया नशीब कुणाला देत आहे साथ आणि कुणाला बघावी लागते वाट. पण मंडळी, त्याआधी एक महत्त्वाची सूचना. ही जी स्क्रॅच अँड विनची ऑफर आहे ती काही आठवड्यांपुरतीच मर्यादित आहे आणि त्यातही त्यातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू पटापटा जिंकल्या जात आहेत. त्यामुळे त्वरा करा, चांगली कामगिरी दाखवा, नाहीतर तुम्ही स्वप्न बघत बसाल आपली फ्रीजची आणि घरी घेऊन जावे लागतील आपल्या नळ्याच्या तोट्या आणि सेफ्टी पिन्स. काय म्हणताय? पण ह्या सगळ्यामुळे नका वाटून घेऊ वाईट, होऊन जाऊ दे दणक्यात कॉमेडीची फाईट. चला तर मंडळी, सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, काही जण सुतावरून स्वर्ग गाठतात तर काही जण केसांवरून पंच गाठतात. असेच केसांवरून पंच गाठणारे हास्य महारथी समीर चौगुले आता आपल्या समोर येणार आहेत आणि ते घेणार आहेत मुलाखत विनोदाच्या हुकमी राणीची, अर्थात विशाखा सुभेदारची. बघूया यांची ही मुलाखत आज आपल्याला किती हसून हसून लोळवतीये. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो. असं मी नेहमी म्हणतो आणि एकच बाई अशी अशी करत येते, साचेबद्ध अभिनय इकडे करते, वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालते. तर आज त्याच परंपरेला अनुसरून इथे येणार आहेत फ्रेंच भाषा तज्ञ डायनाताई सुभेदार. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. बॉन्जो. अरे या ना. ते तुम्ही काल म्हणाला होतात ना, मी तुम्हाला भेटायला खूप आतुर आहे म्हणून म्हटलं एक मिनिट मी रसिक प्रेक्षकांना भेटायला खूप आतुर आहे, कळलं तुम्हाला? नाही. हो का? अरे बापरे, मी उगीच आंघोळ केली आज. नाही सॉरी. God. नाही तर आज मोठ्या हस्ती इकडे आलेल्या आहेत. 4 ओळी
तुमच्यासाठी ओ रियली Yes. सो स्वीट थँक्यू आज आप आए हो इस छोर, ओके आज आप आए हो इस छोर, ओके हमारे बीच बंधी गई है एक डोर, वाव गली गली में एक ही है शोर, इस मंच पे आ गया है डायनासोर डायनासोर. काय 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 हे काय इस मंच पे आ गया है डायना सुबेदोर डायना सुबेदोर. एक मिनिट हे काय एक सुभेदोर सोरला दार जुळत नव्हतं म्हणून सुबेदोर केलं त्याचं. अतिशय छछोर आहे कळलं ना हो, yes, आणि yes. तुमच्या या 4 ओळींसाठी माझं आयुष्यातलं आडनाव बदलू नका तुम्ही नाही, नाही, yes. सुभेदार Yes, yes, हा, yes, सुभेदार yes, इथे yes, गोंधळून घ्यायचं Yes, yes. डायनाताई सुभेदार येस येस नक्कीच नक्कीच. तर तुम्ही इथे आलेला आहात, मी खूप खूप आभार मानतो. Thank you. जे जे पाहुणे इथे येतात त्यांचं स्वागत आम्ही अभिनव पद्धतीने करतो. Okay. नेहमीच आमची प्रथा आहे, तर तुमचंही तसंच मी करतो. आज तुमचं मी स्वागत करीत आहे फ्लाइंग किस. हे काय हे काय हे ऍक्च्युली फ्रेंच भाषा तज्ज्ञ आहे ना, म्हणून सुरुवात आम्ही फ्लाइंग किसने केलेली आहे आणि शेवट आम्ही फ्रेंच काय 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 पद्धतीने टाटा करणार असतो. म्हणजे जाताना तुम्ही फ्रेंच पद्धतीने असं हा टाटा. हा इनफ 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 रसिको, जर तुम्ही यांना बघितलं तर तुमच्या मनात विचारील काय माझा हिला असं एक मनात. एक मिनिट हे खूप पर्सनल होत आहे नाही पर्सनल नाही, खरंच नाही, सगळं जे काय आहे ते लिखित आहे. अरे तूच लिहिलेस ना माकडा तूच लिहितोस ना स्किट सगळं घुबडा सॉरी मग? आय 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 सिन्सिअरली अपोलो टॅक्स काय काय अपोलो टॅक्स अपोलो विकास काय काय आय सिन्सिअरली अपोलो टॅक्स. शब्द काय आहे हा अपोलोजाईज या आय सिन्सिअरली हे तर रसिको, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे डायना ताईंना तब्बल 14 भाषा येतात हो. आणि त्या अव्वल आहेत. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे सुभेदार, तुम्हाला 14 भाषा येतात, आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना काही तुम्ही प्रॅक्टिकल्स काही दाखवू शकता का किंवा काही बोलून दाखवू? हा अगदीच अगदीच हा म्हणजे आपण एखादं वाक्य घेऊया की मला इथे येऊन आनंद झाला. इंग्लिशमध्ये आय एम ग्लॅड आय एम हिअर. Yeah. हे जर रशियात म्हणायचं असेल रशियन लँग्वेजमध्ये तर येरास्तो येजेस्ट. क्या बात क्या बात स्पॅनिशमध्ये म्हणायचं असेल तर मे एलिग्रो इस्तिराकी. क्या बात. फ्रेंचमध्ये म्हणायचं असेल तर इसूस हेड इसूस इसी. असं सर्वभाषिक प्रभुत्व आहे. शेवटचं कुठले बोलला तुम्ही वाक्य? असं सर्वभाषिक प्रभुत्व आहे. अरे मलाही फ्रेंच कळायला लागलं. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या अरे मारा. माणसा सर्वभाषिक प्रभुत्व हे मराठी वाक्य आहे. मला वाटतं ते फ्रेंच, सॉरी मला वाटलं अचानक कशी यायला लागली मला. सॉरी Yeah. सॉरी सॉरी. तर ही जी तुमची यशाची गाथा आहे एक मिनिट, त्याबद्दल काही सांगाल एक का? मिनिट, एक मिनिट सॉरी टू डिस्टर्ब यू पण गाथा वगैरे म्हणू नका प्लीज. अरे नाही. नाही नाही खरंच म्हणजे एवढी मोठी नाहीये मी, एवढा मान तुम्ही नका देऊ मला. याच्या शाने सांग ना तर वाजवे ना. काय 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 तुम्ही म्हणालात मान देऊ नका ना, मान देऊ नका म्हणून मी म्हटलं वाजवेन मग. जस्ट एक एकदा तीच मान जरा खाली करा, स्वतःकडे बघा. बघितलं? आता त्याच मानेनं माझ्याकडे बघा. माझं शरीर बघा आणि तुमची यष्टी बघा. कळलं? आणि मग हे बोलण्याचं धारिष्ट्य करा. हं? वा, क्या हा. बरं. मस्त आहे म्हणजे. यमकनी जुळवलंय नॉनसेन्स. हा येस येस. तर तुमची जी गाथा आहे म्हणजे तुम्ही आता जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल काही सांगाल का? हा म्हणजे कसं आहे की लहानपणी म्हणजे माझं लहानपण अतिशय सामान्य कुटुंबातले मी म्हणजे अगदीच तुमच्या आमच्यासारखी. वा. असं बालपण गेलं माझं आणि 4 चौघात तोंड उघडता यायचं नाही मला. का तुम्ही गुटखा खायचा? गुटख्याचा काय संबंध आहे? Shut up! तोंड उघडायचं? गप्प बसा. एवढी चिमुरडी असताना गुटखा काय मी नॉनसेन्स. तसं नाही म्हणे तोंड उघडायचं. क्रेझी शट अप नॉनसेन्स. सॉरी आय आय सिन्सिअरली आपलं गप ना बाबा नको बोलू लेट मी टॉक. 4 चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण मी गुटखा खायचे. अरे आय एम सॉरी. शट तर 4 चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता माहिती. लहानपणापासून लाजाळू होते मी. मला अजून आठवतो शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये मी भाग घेतला होता. म्हणजे नाटकात काम करत होते. एक छोटासा पार्ट होता. फ्रेंच राजकन्या हा रोल केला होता मी. हसायला काय रे? नाही ना हसायला नाही झालं, जर इमॅजिन केलं. काय? कंटिन्यू प्लीज प्लीज कंटिन्यू पुढे पुढे. तुम्ही नीट वागा नाही, नाही. नीट बोला हा. नाही, नाही.
सिन्सिअरली तर फ्रेंच राजकन्येचा मी रोल केला होता तर त्यावेळेस एक फ्रेंचचं वाक्य होतं ते खूप घोकलं होतं, प्रचंड घोकलं होतं मी आणि नेमकं परफॉर्मन्सच्या वेळेस ते वाक्य चुकलं आणि मग त्यावेळेस सगळे खूप हसले मला. त्यावेळेस माझ्या बालमनावर प्रचंड परिणाम झाला त्याचा. असं डोक्यात साचून राहिलं माझ्या ते की अरे मला हे सगळे हसले, डोक्यात गेलं माझ्या. आणि मग कालांतराने काय झालं, साधारणतः 23व्या वर्षी माझं लग्न झालं. माझे मिस्टर फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर होते. म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी इंडियातच स्थायिक होते. पण लक बघा, योगायोग बघा, यांची बदली फ्रान्सला झाली अरे आणि मग मी त्यांच्याबरोबर फ्रान्सला गेले. नाही, माझ्या बाबांची पण बदली तशी गुळकुंद गावात झालेली होती आणि माझी आई सुद्धा मग त्यांच्याबरोबर गेली. जावं लागतं, नवरा गेल्यावर जावं लागतं. त्यामुळे असं काही नाही की बाबा बदली झाली बायको गेली, असं काही नाही. इट्स ओके, जनरल आहे त्याच्यात काही हरकत नाही. मग तुमचा नवरा फरसाण खात खात पुढे गेला. फरसाण खात का? आता बोलला ते फरसाण काहीतरी फरसाण खात खात वगैरे नाहीये. फ्रान्स आहेत. हा, फ्रान्सला गेले. काहीतरी FAR फ्रान्सला गेले आणि आता जरा गप्प बसा. जस्ट टगल. एक मिनिट, माझ्या टकल्याबद्दल तुम्ही नाही बोलायचं, सॉरी. एक मिनिट हा कट नाही. काय प्रॉब्लेम नाही. मला टकल्याबद्दल तुम्ही काय म्हणाला? एक मिनिट, मी टक्कल बोललेलं नाही, मी टगल बोलले. मग म्हणजे काय? यू नो व्हॉट इज टगल? काय? फ्रेंच मध्ये टगलला शटअप म्हणतात. शटअप. अच्छा, शटअप म्हणजे टगल होतं. अरे वाले, बरं. मग ते टंगल मंगल म्हणजे ती तुम्ही करता प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही करता ते टंगल मुंगल, कळलं? सॉरी सर, आय सिन्सिअरली आपली माती अरे गप रे माणसा, सिन्सिअरली मातीच चालली त्या शब्दाची. ठीक आहे. अपोलोजाईज असा शब्द आहे तो. सिन्सिअरली नॉनसेन्स. नाही, सॉरी बसा. तर तुम्ही तिथे फ्रान्सला गेलात आणि फ्रान्सला पुढे काय झालं? तिकडे गेल्यानंतर काय झालं, भाषा माझ्यासाठी तो देश परका. त्या ती भाषा नवीन माझी. म्हणजे घोळ असा झाला की मला कळायचंच नाही कसं कम्युनिकेट करायचं समोरच्या माणसाशी, कसं बोलायचं बुवा. जवळजवळ एका महिन्यांनी मला कळलं की बाप रे, बटाट्याला पेटाटे असं म्हटलं जातं. माय गॉड, एक नवीन इन्फॉर्मेशन आज कळलेली आहे रसिक प्रेक्षक. बटाट्याला पेटाटे असं फ्रेंचमध्ये म्हणतात. क्या बात आहे. या अर्थाने खरं तर मला ही सोपी वाटली भाषा. बटाट्याला पेटाटे असेल तर मग कांद्याला कांद्याटे असं होऊ शकतं, म्हणजे किंवा मेथीचे ठेपेटे पराठे ते असं होऊ शकतं, किंवा आळूचे फटफटे असं एक होऊ शकतं. किंवा वॉन्स घरी काय केलो आळूचे फटफटे असं. चौगुले नवीन मुलं आहे ना, उत्तम परफॉर्म करून ना घरी LED फ्रीज मायक्रो ओव्हन घेऊन गेली आहेत. आता उरलंय काय, सेफ्टी पिना, टिकल्यांचं पाकिट, नळ आणि घंटा. निदान इतकं आपल्याला मिळेल एवढा तरी दर्जा राखा. हे कसं होतं, तुझ्यामुळे मला पण मिळत नाही ते. तर असं झालं की फ्रेंचमध्ये मी गेले आणि मग असं झालं की काय करावं आता. माझा नवरा बिचारा ऑफिसला जायचा. माहिती ते फार्सिकल कंपनी. फार्सिकल नाही रे बाबा, फार्मास्युटिकल कंपनी होती. फार्मास्युटिकल. सॉरी ते लक्षात नाही आलं. आय सिन्सिअरली आपलम चपलम कुठलं आलंय वाक्य त्या नको ना रे, बोल ना, सॉरी म्हण ना प्लीज. हे मनापासून नको, सॉरी म्हण, साधा शब्द आहे. हे मला हेच नाही, खरंच नाही म्हणत. मग ते कामाला जायचंय. मग माझं कसं होतं, सकाळी डबा वगैरे दिल्यावर बाबा काय करायचं म्हणजे कसं इतर ठिकाणी गप्पा मारा, हे दे ग ते दे ग, ह्या चर्चा मी कधी करायचं नाही. म्हणजे काय? क्युरिओसिटी ना, भाषेबद्दलचं एक मला का बाबा काय करायचं. मग मी सर्फिंग करायचे नेटवर, पुस्तकं वाचली वेगवेगळी, मग फ्रेंच भाषा मी शिकले, आत्मसात केले. आणि आज म्हणजे मला गंमत वाटते की मी एक भारतातली स्त्री तिकडच्या देशात जाऊन म्हणजे बाहेरच्या देशातून आलेल्या सगळ्या लोकांना फ्रेंच शिकवते. क्या बात है, क्या आज बात माझे है. फ्रेंच स्पीकिंग कोर्सेस आहेत आणि ते आपण 6 ब्रँचेस आहेत. क्या बात है. खरंच अभिमानाची गोष्ट. म्हणजे मला तिथं गेल्यावर जो काही प्रॉब्लेम झाला तो त्यांना होऊ नये, त्यांना फेस करावा लागू नये म्हणून मी त्यांच्यासाठी अगदी अल्प दरात फ्रेंच भाषा शिकवते. फार मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या मॅडम साठी झाल्या पाहिजे. वा वा वा, क्या बात आहे. याचं कारण एकच कारण आहे की जेडावरले फ्रेंच या जेम्स आला. म्हणजे काय? सिम्पली लव्ह फ्रेंच. आय जस्ट सिम्पली लव्ह इट. माझं पण थोडंफार तसंच आहे. Really? जेडवरले विरारे जाम साला. विरार आवडतं, जाम आवडतं साला. तुमच्या घरच्यांना तुमच्या बरोबर राहण्याचे किळस नाही आहेत का? हा? काय करते? घरी कन्फर्म करतो अरे एकदा. नॉनसेन्स.
मग नंतर काय झालं, माझ्या मिस्टरांची बदली झाली. ते गेले इटलीला. म्हणजे माझं कसं आहे की ज्या देशात मी जाते त्या देशातल्या भाषा मी पटकन शिकून हो, घेते. नक्कीच, आणि नक्कीच. मग इटलीला गेले, तिथून मग त्यांची बदली पॅरिसला झाली. पॅरिस बद्दल काही बोलणार नाही. प्रत्येक स्किटला माझा पॅरिसचा स्पर्श झाला की ए, चालेल. शाण्या! सिग्नलला शेंगदाण्याची पुडी विकायची लायकी नाही तुझी आणि चालला लगेच. कुठून रे एवढा कॉन्फिडन्स? थोड़ा सा मुस्कुरा क्या दिए आप, तो अरे तुरे पे उतर आई. तीच लायकी आहे तुझी. आता वेळ झालेली आहे पुढच्या कार्यक्रमाला. रसिक प्रेक्षक हो, महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा एक मिनिट, कार्यक्रम. हे काय मध्येच मनोरंजन वगैरे? ऍक्च्युली हाच मेन कार्यक्रम आहे तुमचा, कॉम्प्लिमेंटरी. तर रसिक प्रेक्षक हो, तुमचा आवडता मनोरंजनाचा कार्यक्रम. आज मी तुमच्या समोर मिमिक्री सादर करणार आहे. गॉड, अशी मिमिक्री या मंचावर आजपर्यंत कोणीही सादर केली नसेल. देवा. सगळ्यात आधी शाहरुख खानच्या घराचा दरवाजा कसा उघडतो. आम्ही नाही जा. किरण, थँक्यू. इतकं पाचकळ आहे ना हे, पाणचटपणा चाललाय तुमचा. थँक्यू व्हेरी मच फॉर ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स. ओव्हरवेल्मिंग नॉनसेन्स. आणि शेवटचा अतिशय सुंदर आयटम, घोडा बेचा पाडा कसा म्हणतो. काय? बी येते, बी. बी सुने. बी सुने. हा आवाज कसला आहे? घोड्याच्या समोर डुक्कर आलं, पाडा चुकला म्हणून ते हसत गेलं. थँक्यू. हा जो उदंड प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे, आय सिम्पली लव्ह यू. रसिक प्रेक्षक हो, या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा आपल्या रटाळ मुलाखतीकडे वळूया. एक मिनिट प्लीज, नीट बोला हा हो, तुम्ही. बिहेव आता युअरसेल्फ. शेवटच्या सेगमेंटकडे आपण वळतोय. रसिक प्रेक्षक हो, आपल्याकडे प्रथा आहे की या मंचावर जो कोण पाहुणा येतो त्याला आपण एक सरप्राईज गिफ्ट देतो, हो. एक भेटवस्तू देतो. Nice. आज फ्रेंच भाषा तज्ञ आलेले आहेत, तुम्हाला खास गिफ्ट आहे. डोळे मिटा प्लीज, प्लीज माझ्यासाठी. ओके, प्लीज प्लीज. येस. उघडू का? नाही. ओके. उघडू? हा, उघडा. हात नका लावू. मी तुम्हाला फोटो काढलाय, दाखवतो. जस्ट मी तो फेसबुकवर व्हायरल केलाय. अरे माकडा, फ्रेंचची दाढी काढली तू. मूर्ख आहे. अरे, माझा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जबरदस्त, क्या बात है. तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम नेहमीच बहारदार होतो, तसा तो आजही झाला. आणि विशेष मजा आली ती मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे. क्या बात है, सॉलिड. विचारूया हास्य रसिकांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. पुष्करदा, आता यांच्या परफॉर्मन्सबद्दल काय बोलायचं, म्हणजे हे दोघंही अप्रतिम परफॉर्म प्रत्येक वेळी करत आलेत, प्रत्येक वेळी सरप्राईज करत आलेत. भाषांवरती प्रभुत्व, विशाखा, मला खरंच खूप अभिमान वाटतो. जसं माझं अनेक भाषांवरती प्रभुत्व आहे तसंच तुझं देखील आहे. आणि ते अगदी तंतोतंत खूप छान पद्धतीने तू इथे सादर केलंस. खरंच तुम्हा दोघांचं कौतुक आहे. क्या बात आहे. लव्ह यू. प्रसाददा. पुष्करच्या भाषा प्रभुत्वाबद्दल 2 शब्द. की आम्ही कधी कुठल्याही साऊथ इंडियन हॉटेलमध्ये गेलो, मी आणि पुष्कर, की पुष्कर वेटरला बोलवतो आणि त्याला सांगतो, अण्णा रंड कांदा तपा, असं तो त्याला सांगतो. आणि मी त्याला दरवेळेस सांगतो, पुष्कर मला आत्ता 2 कांदा उत्तपा नको आहेत, मला 72 कांदा उत्तपा हवेत, आणि हे हात न करता सांग. मग तो गप्प बसतो. म्हणजे जे आकडे बोटांवर नाही आहेत. हां एकाच एक आहात तुम्ही भेटलेले. पण त्याचं भाषा प्रभुत्व इतकं आहे की परवाच त्याचा सध्या एक किस्सा खूप गाजतोय. तो आणि अतुल कुठेतरी कलकत्त्याला गेलो होतो आणि तिथे ते क्रेडिट कार्ड घेतात का असं विचारायचं होतं आणि ते लोक बंगाली भाषेत बोलत होते.
मी अतुलला म्हटलं मला बंगाली भाषा येते. मी विचारतो त्यांना, काय विचारशील म्हटलं क्रेडिट कार्ड घेतात का हे विचारतो मी त्यांना. तो म्हणाला, हा विचार. म्हटलं एक तो शोनो क्रेडिट कार्ड घोषबे. म्हणजे स्वाईप कराल का? हा ते नाही का जॉल खॉबे क्रेडिट कार्ड खाना खॉबे जल खॉबे तर क्रेडिट कार्ड घोषबे. आणि त्यांनी उत्तर दिलं मला, येस सर येस सर. तर अतुलने मागून लात मारली मला, अरे क्रेडिट कार्ड आणि अशी साईन केल्यानंतर कोणी उत्तर देईल. आता परत एकदा समीर विशाखा तुमच्याकडे होतो. मला म्हणजे ॲक्च्युली तुला किती भाषा येतात किंवा तुला किती भाषा येतात याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा तुम्हाला आम्हाला आणि आपल्या इथे रंगमंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच एक भाषा अत्यंत दमदारपणे अवगत आहे आणि ती म्हणजे करमणुकीची भाषा, मनोरंजनाची भाषा. आणि त्या भाषेवर तुझं प्रभुत्व तुमच्या दोघांचं वादातीत आहे. आणि मी माझ्या एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी बिझी होतो, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. मी भयंकर हे सगळं मिस करत होतो, खूप मिस करत होतो. आज मला पुन्हा एकदा फार प्रसन्न वाटतंय, भारी वाटतंय खूप. थँक्यू समीर, थँक्यू विशाखा. वा वा वा, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मंडळी, आपली रसिका भारी हौशी आहे आणि तिला लहर आली आहे संदेशला सुटाबुटात लग्नाला घेऊन जाण्याची. बघूया तिची ही हौस पूर्ण होतीये का. अहो अहो काय काय ए अगं तुम्ही अजून बसलात? हा, अच्छा, म्हणजे माझ्या उभं राहण्यावर तुझ्या एंट्रीचा क्ल्यू होता काय? एक मिनिट. माझ्या एंट्रीची काळजी तुम्ही नका करू. अच्छा. माझी एंट्री कधीच झालीये, तुमची आत्ता झाली. तुम्ही जरा लोकांची मनं जिंकायचा प्रयत्न करा. माझं काय, माझा तर फ्रीज जिंकून पण झालाय. सो जरा आवरा पटापट. काय सकाळ सकाळ पेपर कसले वाचत बसता? अगं वाचन ही एक सांस्कृतिक भूक असते. हो का? मग? ठीक आहे, मग पोटाची भूक पण तशीच भागवा. सॉरी सॉरी सॉरी, काय कधीपासून सांगते आवरा आवरा ना जरा आवरतो. पटापट. ते आपल्याकडे फॅशन डिझायनर येणार आहेत, तुमच्यासाठी सूट शिवायचा ना. सुटाची काय गरज आहे? या मंचावर सुटायचीच गरज आहे. हा, जे सुटतात ना तेच टिकतात, बाकीचे सो कळलं ना. अहो, माझ्या भावाचं तुमच्या सख्या मेहुण्याचं लग्न आहे, मग छान सूट नको का? काय मोठी शहाणपणा करते. भावाचं लग्न, दुसरं लग्न आहे त्याचं. एक मिनिट, दुसरं नाही, ते पहिलंच लग्न आहे. ते ऐन वेळी हार घालायच्या वेळेला नेमके लाईट गेले आणि मग त्यांनी त्या गुरुजींच्या गळ्यात हार घातला ना. मंदारने, मूर्ख कुठचा. बरं, ते गुरुजी पण इतके हट्टी ना, म्हणे आता मीच येणार तुमच्या घरी सून म्हणून. इतका गोंधळ झाला ना, शेवटी त्यांना सांगावं लागलं, हे बघा आमच्या घरी उघडी सून चालत नाही. असं जेव्हा ठणकावून सांगितलं ना, तेव्हा ते गुरुजी ऐकले आणि गेले एकदाचे. आता या वर्षी बाबांना सांग की त्या नवऱ्या मुलीला रेडियमच्या पट्ट्या लावा आणि ते गुरुजी असतील ना त्यांच्या पोटावर नो एंट्रीचा लेबल लावा. म्हणजे ऐन टायमाला जर लाईट गेलीच तर दोघेही दिसतील बिचारे. बाजा चेष्टा पुरे झाली. सर. सांगितलंय ते करत चटा चटा आवरा, ते येतील ना फॅशन डिझायनर. तुमचं पण कामं पडली आहेत घरात. हे आले वाटतं का? बघा ना कोण आहे. ए ए टिकू तळसानिया, रसिकाला बोलवून घे बाहेर. तू बोलवायचं, मी काय तुला घरातला घरगडी वाटलो? ठीक आहे, मी बोलवतो. रसिका, ए रसिका, बाहेर येते का जरा? ए रसिका मॅडम बोलायचं. रसिका मॅडम, अरे सर आला तुम्ही. हॅलो हॅलो, वेलकम. सर, हे माझे मिस्टर संदेश. हॅलो. हॅलो. हाय. मी ड्रेस डिझायनर कनिष मल्होत्रा.
हे चुकलं आवाज काढला नाही तरी चुकलं माझं यावेळेला नेमकं चुकलं मी प्रत्येक वेळेला चुकतो असं. पण हे काय स्क्रॅच अँड विन मध्ये फॅशन डिझायनर झालेत काय? नाही हो नाही हे कसं फॅशन डिझायनर म्हणजे माझा पोटासाठी करतो ना मी. अच्छा. पण ही आपला हलकीचा कसा मूळ धंदा आहे तेव्हा विसरून चालत नाही. बरं रसिका मॅडम तुम्ही मला सांगा मला इथं कशासाठी बोलवलंय? हे माझे मिस्टर त्यांच्यासाठी ना छानसं सूट शिवायचं. अच्छा 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 ह्याच्यासाठी सूट शिवायचंय. हो ठीक आहे आता सूट शिवायचे मला जरा ती सूटचं कापड जरा दाखवा. हा सूटचं कापड सूटचं दाखवा. कापड हे ए हे बघा काय लांब उभे राहा. हे वात्रटपणा नकोय. परकी माणसं आलीत ना घरात कळत नाही का? सॉरी मला मजा येते याची मजा येते मला. ही अशी माझ्या डोशी अरे तिकडे तिकडे तोंड करून बघा. हा, तिकडे. हे कापड आहे का? नका ना. सारखी सवय कापड हल्ला काय मजा येते मला ढिची मारायला. त्यांना सवय आहे अशी मध्ये मध्ये डुच्या मारत राहतात. जाऊ दे जरा एक मिनिट जरा कसं दिसतंय बघायला पाहिजे हा, बघा ना ना. शोभतंय का काय बघायला पाहिजे. पाठ करा. वाक्य द्या. कस काय ते बघा. पाठ करा म्हणलं वाक्य मागायला लागले. मग पाठांतरासाठी वाक्य पाहिजेत ना. नाही नाही तसं नाही पाठ करा म्हणजे असं वाक्य पाठ करा नाही काय मग? ती देवान दिलं की नाही माग ती ते आता असं बॅग ए, आपल्याला सूट शिवायचं आहे म्हणल्यावर कसं दिसेल चेक करायला पाहिजे का नको मला. काय जरा इकडे बघा बरं जरा इकडे बघा जरा जरा इथं पकडा जरा मला कसं दिसतंय बघायला पाहिजे ना. कसं दिसतंय बघायला पाहिजे. कापड नाही 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 काहीतरी प्रॉब्लेम आहे कपड्यात. खराब आहे कपडा कुणी आणलाय कपडा बेकार आहे. यांनीच आणलाय. त्यांची चॉईसच अशी आहे. नाही 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 बाकीच्या चॉईस बद्दल चूक केली पण एका चॉईस बद्दल एक नंबर काम केली तुमच्या. थँक्यू सो मच. कपडाच खराब आहे हो. तुम्ही काम करा हे कपडे सूट नका शिव ह्याचा. त्यापेक्षा तुम्ही काम करा ना मस्तपैकी असं खिडकीचं पडदं शिवून घ्या. एक नंबर दिसत चांगलं दिसेल. एक नंबर. लगेच शिवून टाकूया खिडकीचे पडदे. चालतंय अगं त्याच्या म्हणण्याला हो काय म्हणतेस. हे बघ हे खिडकीचे पडदे हे खिडकीचे पडदे जरी वाटले ना तरी मी ह्या कापडाचा सूटच शिवणार आहे बस. अरे तुम्ही लग्नाला जाणार आहे आता खिडकीच्या कापडाचा सूट शिवणार तुम्ही असं पडदा समजून असं बाजूला सोडून छताडाव कोण पाच त्याची ठोकलं किती मोठा अपमान होईल तो. हे बघे तू ज्या कामासाठी आलास ना ते काम कर. माप घे चल. ठीक आहे ठोकलं बोलतो. तर काय कोट शिवाय आपल्या बापाचं काय जाते चांगलं सांगायला गेलो तर आमच्या चूल शेवतो बस 2 मिनिटं सांगतो तुम्हाला नसं आता काय याला शिवल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. पण प्लीज तुमच्या पाया पडून सांगतो वहिनी काय? लग्नाला जाताय ना ह्याला घेऊन ह्याच्या आजूबाजूला अजिबात फिरकू नका. तुमचं सौंदर्य धोक्यात येईल. किती बेहरब दिसतंय ती किती वागाळ बघा काय कसलं कुठनं सुटलंय तुमचं सौंदर्य वाईट होईल. त्याला तो दिसतोय अशा भागात पण फिरू नका जवळ जाऊ नका त्याच्या. खरं सांगू का आता घरचं लग्न आहे ना म्हणून यांना घेऊन जावं लागेल पण इतर कार्यात मी त्यांना नेत नसते. हा, घरीच ठेवते काय त्यांना. बोलते तुझं रसिका. आणि या दरवाजाला ना लुंगी लावून ठेवते खेळत बसतात डुशी. दुशीला आवड. बरं असू दे चाल तुम्हाला पण खुश मी एक काम करतो आपण काय करू माहिती आहे का हा असं हिचा सूट शिवूया आपण आणि असं मस्तपैकी इकडं असं बॉर्डर देतो अशी सोनेरी कलरची एकदम टकाटक सोनेरी कलरची बॉर्डर असं मस्त एवढा लोगो देतो भारीपैकी असं इकडं धुरमळ्या सोडतो 4-5 अशा मस्तपैकी असं म्हणजे केटरिंग वाल्यांच्यात मिक्स होऊन जाईल. कॅटरिंग वाला समज तुम्हाला तू. हा, ही भारी आयडिया आहे. चांगलं वाटलं. चांगलं आहे ना. काय जी ज्या कामासाठी आलास ना ती कामं कर माप घे व्यवस्थित. मग आपण घ्यायची आपल्या काय बापात जाते तेव्हा ती हा इकडे फिर जरा गळा काढा. वहिनी कसलं वाई कसा काय संसार तुम्ही करताय. काय सांगू मग अशी पाठ दाखवा म्हटलं तर ही वाक्य द्या म्हटलंय हे आता गळा दाखवा म्हटल्यावर ही गाणं म्हणायला लागलंय. काय सांगून तुम्ही संसार करून घेत असाल कुणास ठाऊक. अवघड माझ्या भावना तुम्हालाच कळल्यात फक्त. आता गळा हो
गाळा म्हणजे गाणं नाही म्हणायचं आपल्याला. गाळा म्हणजे माप घ्यायला पाहिजे का आपल्याला? सूट शिवाय पाहिजे का नाही? मग त्यासाठी म्हणलं माप घ्या. वहिनी एक काम करा, हा हे तर गप उभं राहिले जनावर, तर ही पटादिशी लिहून घ्या तुम्ही. काय लिहून घ्या तुम्ही. आपलं माप घ्या, पटापट लिहून घ्या. हो हो लिहा लिहा पटादिशी लिहा. सांगा, सांगा. करकोचा पाठ करा. वाक्य द्या. पटादिशी वाक्य दिलं आता एक. पाठ करा म्हणजे पाठ दिलंय ना देवाला, ती इकडे करा. माप घेतली पाहिजे ती का नको? लिहा गोरीला. इकडे बरा. लिहा बदक. अरे काय चाललंय? करकोचा, गोरीला, बदक काय? माप घेतो मी माप. अरे पण ही कुठली पद्धत आहे माप घ्यायची? माझी पद्धत आहे ती. माझं मला बरोबर कळतं. आता करकोचा म्हणजे कसं बारीक गळ्याचा वगैरे करकोचा असतोय ना, त्यामुळे करकोचा. इकडे पाठात म्हणजे गोरीला आहे ना, गोरीला माहिती आहे काय चालतंय बघा. हे गोरीला म्हणजे माझं मला कळतंय ना. आता बदक इकडे पोटाचं म्हणल्यावर बदक, बदकागत पोट आहे तुमचं असं म्हणजे बदक आहे. हेला बदक माझं मला बरोबर कळतं ना, त्यामुळे माझ्या भाषेत ती लिहून घेतली. बरोबर आहे, बरोबर आहे. इकडे फिर. ट्राउझरचं माप घेऊन टाकतोय हा, हा. पाय वर कर. अरे पाय वर कर की, पाय वर कर जरा. अरे बाज मी सांगितल्याशिवाय पाय खाली केला का तांगडं मोडून हिता आता तुझं. पाय वर कर जरा. पाय वर करून उभे राहा ना. वहिनी धरा तुम्ही धरा. ए, बस इथे. बस तुझं मापच घेऊन टाक. बस. इकडं पाय कर. ए, अरे इकडे ए, थांब जरा. आज बस रे, हो. खाली झोपू नका. जरा पाय उचला तिकडे ए, धरा तिकडे. अरे ऐक ना. बस. अरे पोट आहे का काय आहे इले काय? जरा पालता हो तो. हो, पालता. जरा उचल तिकडनं. इकडनं पाय इकडनं पाय असं बरोबर उचलायचं. हे घे. 35. अरे माझा सूट शिवताय की धनुष्य पण करताय? नाही वहिनी अवघड आहे हो, ही अवघड आहे सगळे. काय ही माप आहे ते का होतीच नाही. दमले. अवघड आहे नाही बाप, माझ्या बापाच्यानं ही सूट शिवायची जमणार नाही ह्याला. काय ह्याला अर्थ आहे तवा ती? हे काय जरी कोट शिवला का नाही सगळं व्यर्थ जाणार आहे. कनिशी नाही असं नका ना करू. अहो हे काय हे अंग बॉडी आहे का काय? बॉडीचाच प्रॉब्लेम आहे ह्याच्या. माझ्याकडनं सूट शिवणं काय होणार नाही. वहिनी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी तुमच्या फ्रीज मधल्या आल्याला मी सूट शिवीन, पण या हाल्याला सूट शिवणार नाही अजिबात. माझ्या बापाच्या जुळणार नाही. तुम्ही दुसरा बघा कोणाकडनं तरी शिवून घ्या, आपल्याला जमणार नाही. हट. मला पटतंय तुमचं म्हणणं, पण मग आपण असं करूयात ना, माझ्या भावाच्या लग्नाला तुम्हीच या ना मिस्टर उपश्याम म्हणून. हा? चालतंय हे थांबतील घरी ढुशी ढुशी खेळत. चालतंय आपण दोघं लग्नाला जाऊया मग. नाही, लग्नाला मी जाणार. मी हिचा नवरा आहे ना, मी लग्नाला जाणार. चालतंय मग मी हिचं घरात थांबतो आणि डुशी खेळत बसतो. एन्जॉय. नाही डुशी मी खेळणार. हे बघा तुम्ही एकतर काय ते ठरवा, लग्न की ढुशी ढुशी काय खेळणार आहात? डुशी हो हा. नक्की. मग मी जाऊ यांच्या बरोबर लग्न. चला तुम्ही डुशी खेळत बसा. हा? हे बघा हे इकडे जा. चला बाहेर तुम्ही चला बाहेर. हे बघा इकडे डुशी खेळत बसा. इकडे या खेळा डुशी खेळा. चला आपण संदेश दा, तू रोहितच्या हलगीवर किती गोड नाचलास माहितीये. खूप इनोसंट, सुंदर झाला परफॉर्मन्स. वा. विचारूया हास्य रसिकांना कसा वाटला. प्रसाद दा, मला भयंकर आवडतोस तू संदेश. खूप मस्त ॲक्टर आहेस तू, आणि तू जितकं उत्तम विनोदी काम करतोस तितकंच तू सिरियसही काम फार उत्तम करतोस. आणि रोहित रसिका, तुम्ही नेहमीप्रमाणेच धमाकेदार. आज तुला या वेशात बघून मला फार मजा आली रोहित. म्हणजे नेहमीप्रमाणे काय सदरा लेंगा आणि टोपी असं न घेता तू या वेशात आलास, आणि त्यातही तू बाहेर आणलीस. फार मस्त वाटलं. रसिका, तुला फ्रीज मिळाला म्हणून तुझं कौतुक वाटत नाहीये, तर काही दिवसातच एपिसोड फ्रीज पण तुझ्यावरच होईल याची मला खात्री आहे. वा दादा, हेच तर कमी होतं. पुष्कर दा, ज्याप्रमाणे प्रसाद म्हणाला तसंच रोहितला ह्या वेशात बघून खूप मजा तर आलीच, आणि तुझ्यात इतके आत्तापर्यंत किडे आहेत एवढंच माहिती होतं, पण तुझ्यात एवढे प्राणी आहेत हे माहीत नव्हतं मला, पक्षी आहेत हे माहिती नव्हतं मला. आणि तू फार म्हणजे ते डोळ्यासमोरनं तो प्राणी किंवा पक्षी उभा करतोस,
म्हणजे तू गोरिलाची चाल दाखवत असताना मी गेलो होतो की किती म्हणजे ह्याच्यातनं कळतं की तुझं ऑब्झर्वेशन किती छान आहे आणि एका नटाकडे ऑब्झर्वेशनसारखा उत्तम गुण असणं आवश्यक आहे जो तुझ्याकडे आहे रोहित आणि त्यामुळे तू ही बहार उडवून देऊ शकतोस प्रत्येक वेळी. क्या बात आहे, वा. आणि संदेश, तुला टिकू तलसानिया का म्हणतात ते प्रत्येक वेळी तू बरं, हा जो चेहरा, हा जो आवाज आणि हे जे तुझं लाजणं मुरकणं आहे ना, ह्याच्या आम्ही सगळेजण खरंच प्रेमात आहोत. अँड कीप इट अप. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे दर्जेदार फालतुगिरी बघण्याची आणि ती सादर करणारी सध्या तरी महाराष्ट्रात फक्त एकच जोडी आहे आणि ती म्हणजे प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. जोरदार टाळणी रत्नागिरीच्या रत्नांचं स्वागत करूया. सुकऱ्या न वसाऱ्या, हे मी स्वतःला बोलते, स्वतःला बोलते. अरे पुष्कर श्रोत्री प्रसादोक आजूबाजूला. आज किट इथे होणार आहे का तिकडे होणार आहे? अरे सुकऱ्यानो, कुठला किस्सा कोणी सांगायचं ठरवलं आहे ना? नाही ते एकच किस्सा डबल डबल सांगाल. आता ह्यांच्यावर जास्त बोलत नाही ना, तर माझा किस्सा बनायचा. जंगल आहे, जंगल जंगल जंगल. र प्यारी वसाऱ्या, घाबर घाबर, मी जंगल आहे म्हटलं, जंगल. अरे वसार, एवढ्या व्हेरिएशन? मी जंगल आहे म्हटलं, स्किट आहे नाही म्हटलं. जल्ली हिरवळ दिसली, बाजूला वराचं झाड पण दिसलं. आणि आजूबाजूचं कुंपण पण दिसलं. म्हणजे मिनी ना घनदाट जंगलात आयलोय. तुम्हाला मिनी सांगतो, माझं नाव भावोजी, भाऊराव वो जिते. वो वरून मला एंट्री पर्यंत काय सुचलं नाही ना, म्हणून वो तसाच ठेवलाय. तर मी जिथे जिथे जातो ना, तिथे तिथे लोक मला म्हणतात, भावोजी आले, भावोजी आले, भावोजी आले. हा, म्हणून मी भावोजी. आज मिनी ना इथे जंगलात शिकार करायला आलोय. तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. भावोजी आला, लग्नाच्या हुंड्यात भेटलेला धोंडा आला. जला भाऊजी कुठं आहेत? जला भाऊजी कुठं आहे? ह्या साईडला जला भाऊजी. आधी कोणी चित्ता रचला? जला भाऊजी, जला भाऊजी, जला भाऊजी, जला भाऊजी, जला भाऊजी. रे वसायला, तुम्ही इथे कशासाठी आल्यास कळतंय का तुला? जल्ला भाऊजी, जल्ला भाऊजी. आपण इथे जंगलात आलोय. शांत बस. जला ठीक आहे. रे शांत बसल्यावर तू बसलास? जला तुम्ही तर बोलले शांत बस म्हणून. रे वसारे, इथं आपण शिकारीला आलो, असं नको करू. चल चल, मला सांग तू इथे कशासाठी आलायस? ताई बोलली माझा बोका होकायंत्र विसरून गेलाय, त्याला होकायंत्र घेऊन जा म्हणून मी आलो. जल्ला एक काम कर, तू होका यंत्र कर आणि बघ आपल्याला कुठल्या दिशेला जायचंय. लवकर. जला बोला, जला या साईडला जायचंय. हा, चल चल. नाही नाही, जला या साईडला जायचंय. चल, चल, चल. जला त्या साईडला जायचंय. अरे, चल, चल. जला इकडे जायचंय. वसारे, तू आधी ठरव कुठल्या साईडला जायचंय ते. जला भाऊजी काय कळतच नाही, काटा सारखा फिरतोय जल्ला. जल्ले बघू. अरे वसाऱ्या, देव जेव्हा अक्कल वाटवता तर तू संपावर होतस काय? अरे होकांत म्हणून तू घड्याळ घेऊन आलास, तुला कळतं काय? आता मनाच काहीतरी करावं लागेल. एक मिनिट थांब जरा. जल्ला नाही, वाघाचा आवाज हल्ला. आपण एक काम करूया, आपण ना मचानावर जाऊया. चल लवकर चल. हा, आणि मचानावर नीट चढा. पायरी चुकली की माणूस तलाला जातो. गुड मॉर्निंग. काय रे? जला सकाळीचा मेसेज वाचला मी. गप गप, चल चल चल, लवकर चल. चल चल, लवकर ये, लवकर ये. हा, आपण आता बघूया इथे. हा, एक मिनिट थांब.
जल्ला भाऊजी हे काय करता हो? वाऱ्याची दिशा बघतोय. म्हणजे जल्ला कुठल्या साईडला पलायचं ते आधीच ठरवता वा? अरे तसं नाही रे. अरे ह्यो शिकारीचा नियम आहे. काय करायचं असतं माहितीये, आपण ना वाऱ्याच्या विरुद्ध बाजूला बसायचं असतं. म्हणजे काय होतं, वाघाला आपला वास जात नाही. पण ज्याला वास येईल अशा गोष्टीच कशाला करायच्या ना? अरे तिला ना आता मारीन ना असा धरून. अरे वाघाचा आवाज आला रे, वाघाचा आवाज आला. तू एक काम कर, पटकन गोल्या कार. मी बघतो वाघाचं काय करायचं. लवकर गोल्या कायला. हा आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. गोल्या पटकन आणल्यात मी काढल्या बांधून ना. सगळ्या गोल्या आणल्यात. तुम्ही जेवढ्या गोल्या सांगितल्या मला दिलेत ना, हा, चल, दे, सगळ्या चल. गोल्या आणल्यात. हे घ्या. पटकन भर. अरे चिकटल्या सगळ्या. नो वसाऱ्या, हं. मला सांग, हं. तुमच्या घरात मेंदूची अफवा आहे काय रे? रे तू बंदुकीत घालायला या लिमलेटच्या गोळ्या आणल्या, ह्याचं काय करू मी? तुला कळतं काय? सगळं गोंधळ करतोय तू ना. आता कायच करू नको, सगळं मनाच करावं लागेल. मनाच वाघासमोर उभं राहावं लागेल. तू आता कायच करू नको, मी सांगतोय तेवढंच कर. आता वाघासमोर ना उभं राहावं लागेल. मनाच काय जाऊ. नो वसारा, हे तुम्हाला खाली का टाकलं? असं काय करतोस तू? जल्ला भाऊजी तुम्ही तर बोलला ना मला वाघासमोर उभं राहायचं म्हणून ढकललं मी. अरे तू काय डोक्यावर पडलास का? मी काय करू रे? वाघाचा आवाज पण येतोय. हे वसाऱ्या, त्या मचानावर दोरी असेल ती खाली टाक, खाली टाक लवकर थांबा, टाक. थांबा. तुम्ही वाघ घाबरू मला नका. जवळ मी तुम्हाला नाही. हा, वाचवतो, मी असं तुम्हाला काय? वाचवतो. ताईचं कुंकू आहे, ताईचं कुंकू आहे. मी तुम्हाला वाचवणार. अरे लवकर लवकर हे टाक, घ्या. दोरी टाक. अरे वसाऱ्या, तू दोरी अशी खाली का टाकलीस? मग जल्ला तुम्ही तर बोलले दोरी खाली टाक. रे असं कसं करायचं रे? काय करायचं? दोरीचं एक वाघाचा आवाज आयला रे. असं नसतं करायचं. दोरीचं एक टोक तुझ्याकडे ठेवायचं असतं आणि एक टोक माझ्याकडे टाकायचं असतं. धर धर, एक टोक तुझ्याकडे ठेव, एक टोक माझ्याकडे टाक. लवकर टाक रे. काय वाघाचा आवाज येतोय? वाघ नको ना रे. रे लवकर टाक. काय करतो यार? चल हे घ्या. रे हे काय केलंस तू? जल्ला भाऊजी तुम्ही तर बोलला ना एक टोक माझ्याकडे टाक म्हणून. रे वसार पडली तुझ्या तोंडावर. तुझ्या अशा वागण्याने ना तुझ्या ताईच्या कपालावरची हेडलाईट पुसल. कळतंय काय तुला? अरे असं काय तू वाघाचा आवाज परत येतो रे. काहीतरी कर ना लवकर, काहीतरी कर. थांब थांब, मी ना जोरात जोरात पळतो. माझे बूट टाक लवकर, बूट खाली टाक, लवकर टाक, लवकर टाक. दे रे बूट, दे रे. लवकर. नाही 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 नाही. अरे काय करतोय? बूट दे ना लवकर. नाही. जूते लो पैसे दो. अरे म्हणजे आधी पैसे द्या. मी लग्नात तुमचे बूट लपवले नव्हते ना, मग मला आता आठवलं. मी आता लपवलेत. कालच मी हम आपके कोण बघितलाय. रे वसारा, तुझ्या हमाप के कोणत्या नागात तू करण अर्जुन घेऊन जाईल अख्खेच्या अख्खे. तुला कळतंय काय? रे लवकर दे ना रे. माझ्या बूट दे ना. मी पाया पडते रे. मला पाया. पैसे द्या आधी. मला अरे- शेविंग करायचं आहे. अरे इथं पिगी बँक फुटायची वेळ आली, कसले पैसे निघाल. अरे मी जातो मग. रे वाघाचा आवाज येतोय रे. मी ना पळतो, असाच पळतो. मरू दे, वाघ आयला. जल्ला मी भाऊजी, पळतो. जल्ला भाऊजी थांबा. जल्ला भाऊजी, जल्ला मी एकटाच आहे. जल्ला 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 ताईचा फोन. जल्ला वाघाची डरकलची रिंगटोन लावली होती मी येताना. मी विसरलो. जल्ला सांगायला उगाच भाऊजी घाबरले. ताई अगं गेलेत भाऊजी, जोरात गेलेत घरी. मी पण येतो मागून. हा ठेवतो फोन. भाऊजी भाऊजी थांबा. जल्ला भाऊजी, भाऊजी थांबा. भाऊजी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. सुंदर झाला परफॉर्मन्स. विचारूया हास्य रसिकांना कसा वाटला. प्रसाददा, खूप दिवसांनी मी तुम्हाला दोघांना बघतोय आणि बरं वाटतंय मला. हास्य जत्राच्या पहिल्या पर्वापासून तुम्ही दमदार परफॉर्मन्स करत आलेला आहात आणि तीच परंपरा तुम्ही आजही कायम ठेवलीत आणि मला खूप बरं वाटलं तुम्हाला दोघांना 1-1.5-2 महिन्यांनी बघून. विश यू ऑल द बेस्ट. पुष्करदा, अशा प्रकारची जोडगोळी किंवा आपण ज्याला बावळटपणाचा अतिरेक किंवा मूर्खपणाचा अतिरेक करणारं कॅरेक्टर करणं हे खरंच खूप कठीण असतं आणि ते तुम्ही दोघांनी इतकं छान आणि इतकं लिलया पेललं आहेत त्याबद्दल तुमचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. सो ही कॅरेक्टर्स खूप भावली मला आणि तुम्ही दोघांनी हसू तर आणलं, मजा तर आणलीत, त्याबद्दल तुमचं कौतुक आहेच. क्या बात आहे. असेच झकास परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू.
हास्य जत्रेत घेतोय इथेच रजा. आता आपली भेट होणार आहे उद्या रात्री 9 वाजता. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.